हाय गाईज, आय एम मॅडी. बॅक टू द चॅनल. आपण एक सुरुवात एकदम मस्तपैकी एनर्जेटिक एक स्टोरी बघू, जी माझ्या बॅकएंडला झाली होती. लव्ह स्टोरी म्हणजे तुम्हाला सांगू मी थोडक्यात 3 ते 4 क्रश होते माझे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आपण स्टार्ट करू. म्हणजे पूर्ण व्हिडिओ आहे ना तो एकदम मोठा होईल, पण आपण ना स्टेप बाय स्टेप जाऊ. लहानपणापासून, म्हणजे लहानपणापासून प्रत्येकाला एक आवड असतो की बाबा आपण मोठे कधी होणार, आपले लग्न कधी होणार, आपल्याला आपण सुंदर पोरींना कधी बघणार. प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला जो जातो तो चांगला चांगला सुंदर पोरींना बघतो. अरे यांच्या होते यार, मी छोटा राहिलो यार, मोठा कधी होणार. मग अशा गोष्टी होतात. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे लहानपणापासून एक 2-3 स्टँडर्डमध्ये असलं एवढा काय नसतो, पण 3rd स्टँडर्डमध्ये आल्यानंतर नाही एक पोरगी होती, जी आमचे जे टीचर्स होते त्याच्या टीचरचीच पोरगी होती ती. ॲक्च्युली टीचर्स कसे की चेंज होत राहतात ना, मग त्याच्यामुळे भरपूर गोष्टी त्यावेळी ट्रान्सफर होऊन म्हणजे टीचर आले होते. पण आम्हाला त्यावेळी माहिती नव्हतं की त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी पण येणार. एकदम मस्तपैकी सगळे न्यूज भेटल्यावरती ती तिकडे उभे राहिलेली मस्तपैकी गेटमधून ती एंटर करते. लाल कलरचा ते हेअरबँड असतो, सुरुवातीला तसे होते एकदम बॉब कट आणि लाल कलरचा हेअरबँड. थोडी सावळीशी होती, एकदम खतरनाक. म्हणजे त्यावेळी ना आपल्या हिशोबाने जे आपल्याला भेटतं ना ते एकदम भारी असतं, कारण का दुनियाचं आपल्याला कोणाला लेणं देणं नसतं. कारण दुनियामध्ये काय चाललं आहे, कसं चाललं आहे. आम्ही एक तर गावामध्ये राहिलेलो, ते गावामध्ये जे भेटेल ते आपलं, आणि त्याच्यामध्ये खुशी ही मोठी गोष्ट होती त्यावेळी. मग त्याच्यामुळे ना जे आमच्या स्टँडर्डमध्ये होते ना ते पण चांगले चांगले होते, पण कसं आहे की युज टू होऊन जातो ना माणूस. ते 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 चेहरे बघून नवीन चेहरा आल्यानंतर कसं की एक उत्सुकता राहते की बाई ठीक आहे आपला चालला. मग त्याच गोष्टीमध्ये आम्ही पण होतो. जशी ती एंटर करते नंतर मग सर्वजण आपले ते असे विंडो असतात, विंडोला रॉड वगैरे पकडून मस्त की बघत होते की नक्की कोण, कशी दिसते, काय दिसते. आल्यानंतर सगळेजण शांत, म्हणजे नंतर मग जे आपले रेग्युलर वर्क होतं तर चालू होतं. जशी प्रार्थना वगैरे चालू होते, सुरुवातीला कसे प्रार्थना वगैरे करायचे त्यावेळी त्यांनी इंट्रोड्यूस करून दिला. आम्ही पहिलीत गेलो, दुसरीत गेलो, तेव्हा कोणी इंट्रोड्यूस करून दिला ना की बाबा हे पहिली स्टँडर्डमध्ये हे नवीन पोरं आले आहेत, यांचे नाव अशी अशी आहे तशी. शिक्षिकेची पोरगी होती म्हणून त्यांना इंट्रोड्यूस करून घ्या, बाबा ही या पर्टिक्युलर शिक्षिकेची पोरगी आहे जिने हे अचीव केलं आहे. शिक्षिकेची पोरगी ते अचीव करणं ऑब्वियस आहे. नंतर मग अशा गोष्टींमध्ये नंतर मग पुढे नाव समजलं. त्यावेळी काय आमचे मोबाईल वगैरेच नव्हते, आम्ही नॉर्मल म्हणजे जे पण असेल ते मजा मस्ती बस. नंतर मग पहिल्या वर्षी काही एवढं जास्त इंटरॅक्ट नाही झालं, कारण काय शिक्षिके पोरगी असल्यामुळे थोडा आजूबाजूला एकदम स्टँडर्ड लोक वगैरे असे स्टँडर्ड पोरी वगैरे अशा हे असायचं. आणि सुरुवातीपासूनच आपल्याला पोरींबरोबर पटला नाही कधी, कारण काय ना सुरुवाती कसा माहिती आपला, आम्ही पण चांगले अक्षर काढायचो, ते पण चांगले अक्षर काढायचे. शिक्षक काय करायचे की बाबा ठीक आहे या ही पोरगी असल्यामुळे ते काय या 10पैकी 10 द्यायचे आणि आमका 10पैकी 8-7. आम्ही काय कोणाचा घोडा मारला होता का त्यावेळी? आम्ही पण प्रयत्न केले होते ना, आमच्यामध्ये पण कला होती की आमची पण अक्षरं चांगली होती. ठीक आहे, पण काय करणार त्यावेळी जास्त काय बोलू पण शकत नाही. मग त्याच्यामुळे ते ना ते डोक्यात होतं की नाही बाबा हे पोरीमधून लांबच राहायचं. नंतर मग 3rd 4th मध्ये आमचं आलं. 4th मध्ये आल्यानंतर स्कॉलरशिप वगैरे चालू झाली आमच्या. स्कॉलरशिपमध्ये जास्त इंटरेस्ट झाला, कारण काय काही गोष्टी याच्यानंतर आम्ही विचारायचो वगैरे. नंतर मग थोडा, आणि आमच्या बाजूलाच म्हणजे माझ्या रूटनेच जात असायचं, त्याच्यामुळे आम्ही 2-3 जण असायचो. एक पोरगी होती आणि 2 पोरगे. आम्ही त्याच्याबरोबर आमच्याबरोबर ती मग जाऊन येऊन करायची. आम्ही एकमेकांसोबत शेअर करायचे, कुठे होते काय कसं काय. म्हणजे लहानपणी जास्त काय बोलणार आपण, तेवढं काही हे नसतो. पण एक मनामध्ये एक राहून गेलं की बाबा राहायचं की अरे ही पोरगी भारी यार, ही म्हणजे पटली तर मजाक मस्ती एकदम भारी. नंतर मग जाताना खूप गोष्टी असे शेअर करायचो, हे करायचो ते करायचो. नंतर मग कधी
तिच्यासाठी आम्ही तिला बघायला ना म्हणजे तिच्या बाजूला जे आमच्या गावामध्ये कसं 1-2 दुकानं ठरलेली असायची. मग त्यांच्या घराच्या बाजूलाच दुकान होतं. आम्ही मग तिथून यायचो, तिकडे लोणचं वगैरे जे पण काय ₹5, ₹10 जे पण काय असेल ते पेन वगैरे घ्यायला. मग ती असे त्यावेळी एकदम ते बोलतात ना पहिले सुरुवातीला ते मॅक्स काय स्लॅक्स काय समथिंग काहीतरी असायचं त्यांचे कपडे बिपडे ते. मग एकदम भारी असायचे, एकदम भारी म्हणजे त्याच्यावरती यायचे. आणि पहिल्यांदाच आम्ही असा एक बॉन्ड तयार झालेला होता ना, त्याच्यामुळे एकदम ती गोष्ट एकदम भारी वाटायची. नंतर तेव्हा कसं एवढं काय पत्र-बित्र म्हणजे लेटर-बिटर एवढं काय माहिती नव्हतं. त्यानंतर मग ते इंटरेस्ट झाल्यानंतर मग 5वी 5th स्टँडर्डमध्ये नंतर मग 6th स्टँडर्डमध्ये ती इथून निघून गेली. त्याच्यानंतर काय कॉन्टॅक्ट वगैरे असा म्हणजे आमचा झाला नाही. नंतर सडनली साधारण 10-12मध्ये फोटोमध्ये पेपरमध्ये वगैरे फोटो आला होता. म्हणजे एकदम चांगल्या मार्क्सने म्हणजे जे पण काय स्कॉलरशिप असेल ते त्याच्यामुळे. नंतर मला इंटरेस्ट राहिला नाही. नंतर आम्ही 10वी झाली. नंतर 10वी म्हणजे नंतरच्या याच्यामध्ये कधी कोणाला म्हणजे एवढं हे वाटलं नाही की बाबा ह्याच्याबरोबर माझा चांगला बॉन्डिंग होईल किंवा काय. नंतर 10वी झाली. 10वी नंतर आम्ही सायन्सला आलो 11वी-12वीला. मग तिथे एकदम तुम्हाला सांगू तिथे म्हणजे ना गावातल्या पोराला एकदम शहरामध्ये नेऊन ठेवल्यानंतर तिकडे जे भेटतं त्याला जन्नत तशा टाईपमध्ये जन्नत एकदम भारी वाटलं, एकदम भारी वाटलं. जन्नतसारखं वाटायचं आम्हाला तिथे. मग त्याच्यामुळे ना ती नंतरची मग तेच आहे, शिला गई तो गीता आ गई अशा टाईपमध्ये गोष्टी. नंतर कसा माणूस ते एकाच ठिकाणी राहू शकत नाही ना, मग दुसऱ्या ठिकाणी जातो. सायन्सला मग एक पोरगी होती, त्याची स्टोरी आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. आवडली तर कमेंट करा आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करा.